नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतो आहे इन्स्टंट कोंबडी वड्यांची थाळी. त्यासाठी आपण झटपट होणारी म्हणजे अर्धा तासातच फक्त ही थाळी तयार होते आपली. त्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे, ज्वारीचं पीठ, थोडा रवा, नंतर बेसन पीठ. त्यानंतर आपण हे दुसरं साहित्य इथं पोहे घेतले, धणे, जिरे आणि मेथ्या जवळजवळ 10-15 घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला जे 4 साहित्य आहेत, पोहे वगैरे, ते आपल्याला छान भाजून बारीक मंद आचेवर आणि आपल्याला त्यानंतर त्याचं दळून घ्यायचे ते मिक्सरमध्ये. आता आपण हे छान भाजून घेतो. आधी धणे जिरे टाकलेत, मंद आचेवर आपण 2-2 मिनटं फक्त सगळं परतून घेणार आहोत, छान रंग येईपर्यंत. दोनच मिनटात आपण हे लगेच काढून घ्यायचेत. मेथ्या 1 सेकंद फक्त थोड्या गरम करायच्या आणि लगेच काढून घ्यायच्या, नाहीतर मग त्यांचा कडवटपणा आपल्या वड्यांमध्ये उतरतो. धणे जिरे थोडे होते ते भाजलेत. आता पोहे छान कुरकुरीत करून घ्यायचे आपल्याला. आता ह्या 4ही गोष्टी आपल्याला छान मिक्सरमध्ये थंड झाल्या की मिक्सरमध्ये त्यांची बारीक पूड करून घ्यायची, कारण आपण ही बारीक पूड या वड्यांमध्ये वापरणार आहोत. हिचा छान स्वाद येतो आपल्या वड्यांना. आता आपण गरम पाणी करून घेतलं आहे, मिक्सरमध्ये वाटून घेतो आहे आपण सगळं. आता सगळी पिठं मिक्स करून घ्यायची. आधी तांदूळ, ज्वारी, रवा आणि बेसन पीठ. आता यात हे जे आपण वाटून घेतलं होतं पोहे वगैरे 4 पदार्थ, ते आपण छान ती पूड टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे चवीपुरतं. आता हे छान आधी मिक्स करून घ्यायचं पूर्ण सगळं. हे जे साहित्य आहे हे एकत्र करून घ्यायचं एकसारखं आणि नंतरच यात कोमट पाणी टाकायचं आणि छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पाहू शकता छान मिक्स केलं आहे आपण. आता गरम पाणी टाकणार आहोत आपण, म्हणजेच कोमट पाणी, आणि छान घट्ट गोळा करून घेणार आहोत. छान घट्ट गोळा तयार आहे. लगेचच आपण वडे करायला घ्यायचे, पण आपण पहिल्यांदा आधी जिरा राईस करून घेतो आहे. जिरा राईससाठी मी तूप टाकून घेतलं आहे कढईमध्ये. त्यात जिरे, साधे जिरे आणि शहाजिरे थोडे, आणि नंतर तमालपत्री एवढंच टाकलं आहे मी. तुम्हाला हवं ते गरम मसाला तुम्ही टाकू शकता यात. त्यानंतर मी भात आधी तयार करून घेतला होता. नुसतं मीठ आणि पाणी उकळून त्यामध्ये तांदूळ टाकले आणि ते गाळून घेतल्यानंतर शिजल्यानंतर आता हे तांदूळ आपण यात टाकणार आहोत. छान वाफ आली आहे. आता यात आपण कोथिंबीर टाकून बाजूला ठेवून देणार आहोत. आता वडे तळून घेतो आहे. वड्यांचा रंग पाहू शकता. वडे अशा पद्धतीचे आपले होतात. आता मी थापायचे कसं तेही दाखवते. रंग किती सुरेख येतो आणि हे वडे अतिशय सुंदर होतात, म्हणजे खूप खुसखुशीत आणि छान होतात. आवर्जून करून पहा मैत्रिणींनो, आणि मला कमेंटमध्ये कळवा की कसे वाटले तुम्हाला वड्यांची रेसिपी. रंग देखील पाहू शकता किती छान, म्हणजे इतके जितके सुंदर दिसतात तितकेच ते छान असे खुसखुशीत होतात. काढून घ्यायचा आहे आपण वडा. दुसरा वडा इथे पाहू शकता. एक लिंबा एवढा गोळा करून घ्यायचा, जे आपण पीठ केलं आहे त्याचा प्रेस करून हातावर, आणि नंतर तो गोळा इथे दुधाची पिशवी किंवा कशावरही आपण प्लास्टिकची एखादी पिशवी त्याच्यावर पातळ चापून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचं आहे. गरम तेल असायला हवं. सोडल्यानंतर मग तुम्ही मध्यम आचेवर केलं तरी चालू शकतं. आणि नंतर थोडंसं झाऱ्याने प्रेस केलं की पाहू शकता छान असा आपला वडा टमटमीत फुगला आहे आणि तो
रंग देखील पाहू शकता किती सुंदर आला आहे, त्याला गोल्डन कलर आलेला आहे. खूप छान होतात हे वडे. आवर्जून करून पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. 5 मिनटात, अवघ्या 5 मिनटात कोणतेही पाहुणे येणार असतील आपल्याकडे अचानक कोणीही, इमर्जन्सीसाठी हे अतिशय छान वडे आहेत. प्रत्येक वेळीच आपल्याला भाजणी तयार असते आपल्याकडे असं नाही. आणि कोणी जर आपल्याला इमर्जन्सी अगदी येणार असेल तर आपल्याला वाटतं की बापरे हे तयार असतं तर बरं झालं असतं, पण आपण अशा पद्धतीने हे वडे आरामात तयार करू शकतो. खूप सुंदर होतात हे. अगदी संध्याकाळपर्यंत अगदी तुम्हाला हवे तसे ते छान मऊ राहतात. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. अजिबात वातड होत नाहीत. भाजणीचे थोडे तरी कडक होतात, नंतर संध्याकाळी किंवा सकाळी जर आपण खाल्ले थोडे कडक लागतात. तसे हे अजिबात होत नाहीत. तुम्हाला साईज कोणता हवा आहे तो तुम्ही ठरवायचा, लहान मोठा तुम्हाला हवा तो साईज तुम्ही करू शकता. आता मी हे जे केलेले आहे ते मध्यम आकाराचे केलेले आहेत. तुम्ही मोठ्या आकाराचे देखील करू शकता, म्हणजे फक्त 4-4, 5-5 देखील एका व्यक्तीला पुरेसे होऊ शकतात. दोन्ही बाजूंनी पटपट भाजले जातात हे, म्हणजे असं काही फार वेळ लागत नाही की अगदी ते खुसखुशीत करण्यासाठी आपल्याला फार वेळ लागणार आहे किंवा असं. पाहू शकता रंग देखील किती छान आला आहे. हा थोड्या मोठ्या साईजचा करून दाखवला आहे मी. पाहू शकता मोठा असा वडा तयार आहे आपला. छान टमटमीत फुगला आहे. दोन्ही बाजूंनी छान खुसखुशीत असा त्याला छान तळून घ्यायचा गोल्डन ब्राऊन रंगावर, आणि त्यानंतर आता आपण सर्व करून घेणार आहोत. रंग देखील पाहू शकता तुम्ही इथे किती सुरेख आला आहे. सगळे वडे तयार झालेत आपले. आता आपण सर्व करतोय. पाहू शकता वडे, जिरा राईस, चिकन मसालाच्या 16 रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत. तुम्ही त्यातला कोणताही करू शकता. मी साधं चिकन मसालाची रेसिपी त्यातली केलेली आहे. सूप वगैरे सगळं ठेवून आपण छान थाळी सर्व केलेली आहे. अवघ्या अर्ध्या तासात होते. चिकन मसालालाही फक्त 10 मिनिटं लागतात, फार वेळ लागत नाही. सूप एका बाजूला तयार करायला ठेवलं की त्यानंतर लगेचच कांदा मिरची मसाला आपला जो तयार असतो तो टाकून पटकन होते.